पहिल्यांदाच लेक्चर बुडवून आलो यार. बरं नाही वाटत आहे. हे झाला काय लगेच आदर्श विद्यार्थी? अरे खरं म्हणजे पोरी कशा पटवाव्यात, पोरींच्या मनातलं कसं ओळखावं, हे असलं इथं शिकवायला पाहिजे बघ. यार काय मस्त आहे ना कॉलेज. एवढ्या चिकन्या पोरी या जगात असतात हे कॉलेजला आल्यावर कळलं बघ. छान आहे, छान आहे. तुमची लक्षणं छान आहेत. अरे ते शिकायला आलोय. अरे जरा नीट वागा, नाहीतर हाणतील ही सगळी मिळून. लक्षात ठेवा. ए, कुणाची हिंमत आहे आपल्याला हाणायची? आणि अरे ती पोरगी बघ, पोरगी बघ, काय तिची चाल आहे, काय आहा, मस्त आहे ना रे. अरे कलिजा खलास झाला. आजपासून ती आपली बरं का. आजपासून ती आपली? अरे का बाजार आहे का ह्यो? आम्ही पोरी पोरी करतोय, पण पृथ्वी एक दिवस असा येईल तूच कुणाच्या तरी प्रेमात पागल होशील. राख्या, तुला माहित नाही वाटतं, अंजली आणि पृथ्वी सरांचं नजरेतलं प्रेम तुला ठाऊक नाही वाटतं? ते तसं काही नाहीये रे. नाहीये असं तसं काही नाही. मग एवढी हुशार पोरगी नोट्स घेऊन तुलाच भेटायला एकटी कशी काय येते? काय सांगतोयस पृथ्वी? खरंच? काय सांगू तुला. होय, किती सुंदर आहे ना रे ती दिसायला. जणू गुलाबाची कळीच. माहित नाही अंजलीला तिच्यासाठी कोणीतरी झुरतय, आणि कवीला त्रास होऊ नये म्हणून पृथ्वी नावाचं फुलपाखरू बागेबाहेरच बाहेरच गिरगिरते गिरगिरते गिरगिरते. खरंच एवढी चिकनी पोरगी कोण बी तिच्या प्रेमात पडेल. मला पण डिग्या तोंडावर. डिग्या मला ती मनापासून आवडत्या. तू आहेस ना आजपर्यंत दुसऱ्यांच्या पोरी पटवल्यास, पण मला जर आडवा आलास ना तर तुला आडवा करीन. लक्षात ठेव. का खरंच प्रेमात पडलायस की तू? भावा, तू आपला जीवा भावाचा दोस्त आहेस. तुला माहिती आहे ना, मी या जगात कोणाला पण फसवू शकतो, पण तुला नाही फसवणार भावा. भावा, जिथं आपली यारी तिथं नो गद्दारी. अरे मर्दा, एखाद्यानं आतापर्यंत पोरगी पटवून गोष्ट पुढं पण नेली असती. तू एकदा विचारून बघ. अरे होय पृथ्वी, नाही म्हणायचं नाही तुला. अरे अरे मलाही वाटतं रे विचारावं असं. अरे ती नाही म्हणली तर आहे ती मैत्री पण तुटेल ना यार. कोणाची मैत्री तुटेल? हा? हाय पृथ्वी. हाय 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 हाय. मला इंग्लिशच्या थोड्या नोट्स देशील का रे? हो, इंग्लिशच्या नोट्स नका. हो, आहेत रे. हो, हे थँक्स. बाय बाय. ए गुलछडी, ए. अगं थांब ना. हात सोड माझा. तू होकार देत नाहीस तोपर्यंत तुझा हात सोडणार नाही. होकार? परेश, तू कितीही माझ्या मागे लागलास ना तरी मी आणि माझं प्रेम तुला कधीच मिळणार नाहीये. परेश, बऱ्या बोलानं सांगतोय, हात सोड तिचा. बऱ्या बोला. तुझा यात काही संबंध नाही. आणि कोण लागून गेलायस तू हिचा? अरे भाव आहेस तिचा, प्रिय करायस. कोण आहेस तू? तुला काय समजायचं ते समज. तुला कळत नाही? सोड म्हणतो ना तुझा हात. सोड. नाही सोडत. जी मुलगी आपल्याला प्रतिसाद देत नाही तिचा नाद करायचा नाही. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? ए पृथ्वी, जी गोष्ट सहजासहजी मागून मिळत नाही ना ती हिसकावून घ्यायची सवय आहे माझी. मी आजपर्यंत कित्येक मुलींचे हादरले, हात सोडले, कोणीही काहीही केलेलं नाही. पहिल्यांदा तुला पाहतोय, विरोध करतोय तू मला. तू आमच्या दोघांमध्ये लुडबुड करू नकोस, सांगून ठेवतो. नाही तर तू असं ऐकणार नाहीस. मस्त्या ए. लागत. पृथ्वी पृथ्वी. परेश, अरे थांबा दोघं पण, थांबा ना. अरे याला सांग, मला नको. समज. तुला आता नालायक. फक्त ठिणगी पडली. याच ठिणगीचा वनवा नाही केला तर नाव नाही सांगणार मी परेश म्हणून. आलं बघ तुझं मॉडेल. आता मी उगाच कशाला इथं कबाब में हड्डी आहे. मी बागेबार चालू दे तुमचं. अरे अंजली, तू ए तू पण नेहमी
अं, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. हा बोल ना. काल परेशला त्याची चांगली जागा दाखवून दिलीस तू. फार नक्षाच उतरवलास. अगं मी माझं कर्तव्य केलं बस. पण तुझ्या त्याच कर्तव्यानं तर अक्षरशः वेड लावलंय मला. अभ्यासात नाही, जेवणात नाही, कशात लक्ष नाहीये माझं. पृथ्वी, माझ्या हृदयात ना अगदी ठाण मांडलेस तू. बघेल तिकडं सगळीकडं फक्त तू आणि तूच दिसतोस. एखाद्या सुंदर गुलाबाच्या फुलावर नकळत एखाद्या भुंग्यानं बसावं आणि लगेच त्या फुलानं आपल्या पाकळ्या मिटवून त्या भुंग्याला कोंडून ठेवून आपलंसं करावं. असं झालंय माझं. पण त्या बिचाऱ्या भुंग्याचं काय? आ? त्या फुलाच्या फांदीचे काटे तर बोचणार नाहीत ना त्याला? अरे त्या काट्यांनी रक्तबंबाळ होऊन त्याला आपला प्राण तर गमवावा लागणार नाही ना. हे बघ अंजली, नको ती स्वप्न नको बाळगूस. अरे पृथ्वी, अगं तू कुठे, मी कुठे? एका प्रतिष्ठित घराण्यातली तू आणि मी गरीब घरचं. अरे पण पृथ्वी, माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. तू सर्वस्वी माझा आहेस आणि आता तुझ्याशिवाय मी दुसरा कुणाचाही विचार नाही करू शकत. हे बघ अंजली, कोकिळेने कावळ्याची अंडी उडवली तरी कोकिळा जन्माला येणार नाहीये, कावळाच येणार. अगदी तसंच आहे का आपलं सुद्धा? पण पृथ्वी, तुझ्या डोळ्यातच मी माझ्याबद्दल प्रेम बघितलंय. हो बघ अंजली, खरं तर तूही मला आवडतेस. तुझ्याशिवाय एक मिनिट सुद्धा करमत नाही मला. तू माझ्यावर प्रेम करावंस हे माझं भाग्य समजतो मी. पण आपल्या प्रेमामुळे तुला झालेला त्रास सहन नाही होणार मला. म्हणून मी कधी तुझ्याकडे माझं प्रेमच व्यक्त केलं नाही आजवर. अरे तू माझ्या त्रासाची फिकीर करू नकोस पृथ्वी. फक्त माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. हो, आय लव्ह यू अंजली. आय लव्ह यू टू पृथ्वी. शाब्बास पृथ्वी, शाब्बास. अरे तुम्ही पृथ्वी, अरे अखेर गड जिंकलास. पण कोणाची दृष्ट लागाय नको या जोडीला. अरे अंजली, हा माझा जीवा भावाचा मित्र. हाय. हाय. दिगू, मी नसताना तुला कधीही आणि कसलीही अडचण आली की तू या दिगूची मदत घे. हो नक्की. अगदी बिंदास. काका, अंजली आहे का घरात? मला तिच्या थोड्या नोट्स हव्या होत्या. अंजली अंजली कॉलेजला गेली आहे. क्लास आहे ना तिचा. क्लासला गेले का कुठल्या एक्स्ट्रा क्लासला गेले? हा, असं का म्हणतोस? नाही म्हणजे काका काय की अहो 1-2 स्पर्धामध्ये टॉपला काय गेला तू पृथ्वी, तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुमची अंजली म्हणजे आपली अंजली त्याच्यासोबत कॉलेज कॅन्टीन मध्ये सतत इकडे तिकडे गप्पा मारत असते. कुठं बागेत जा, कुठं फिरायला जा, अहो पिक्चरला सुद्धा जाते. अगदी दिवसभर त्याच्या सोबत हिंडते. पृथ्वी नावाच्या जाळ्यात अडकली आहे. लवकर बाहेर काढा, नाहीतर. जीभ हा सोडून टाकेन थोडं बोलशील तर. काका, अरे धनाजीराव देशमुखांची मुलगी आहे, हे ध्यानात असू दे तुझ्या. आमच्या संस्कारात वाढली आहे ती. आमच्या प्रतिष्ठेची जाण आहे तिला. असा सजासजी पाय घसरणार नाही याची खात्री आहे आम्हाला. काका बरोबर आहे तुमचं, पण दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. हा आता तुमचा म्हणजे ज्याचा त्याचा निर्णय आहे म्हणा. मी आपलं सांगायचं काम केलं. आता तुम्ही तोंड सांभाळून बोल. मला माझ्या मुलीवर विश्वास आहे. उगाच तिच्यावर भलता सलता आरोप करू नकोस. अहो, व्हॅलेंटाईन डेला तुमच्या मुलीने त्या पृथ्वीला किती गुलाबी कार्ड आणि गुलाब दिलेत मी माझ्या डोळ्याने पाहिलं. रक्षाबंधन दिवशी हा एकच पोरगा असेल ज्याला तुमच्या मुलीने राखी बांधली नाही. आणि तुम्ही म्हणताय माझी मुलगी असं करणार नाही. एक लक्षात ठेव, तू म्हणतोस हे जर खरं ठरलं तर त्या पृथ्वी का चंद्र म्हणतोस ना,
त्याचा मुडदा पडत आणि खोटं ठरलं तर तुझं शिर धडा वेगळं होणार हे माहीत असू दे तुला. हातच्या काकणाला आरसा कशाला, एक दिवस दाखवतोस. येशा, आजपासून अंजलीवर नजर ठेव. काय म्हणतोय मी? हा? असं किती दिवस भेटत राहायचं आपण? पृथ्वी, जेव्हापासून माझ्या घरी आपल्या प्रेमाबद्दल कोणीतरी विष घालवलंय ना, अरे तेव्हापासून लग्नाची चर्चा सुरू असते घरी माझ्या. तू ज्यावेळी असं बोलतेस ना, त्यावेळी तुला माझ्यापासून कोणीतरी हिरावून घेण्याचा एक चोरटा प्रयत्न करतंय असं वाटतं. तुला गमावून बसेन याची भीती वाटते का मला? नाही पृथ्वी, तू नाही गमावणार मला. ज्या दिवशी माझं लग्न ठरवतील ना, त्या दिवशी पळून येईन मी तुझ्या बरोबर. पृथ्वी, तू नेशील ना मला पळवून? वेडी आहेस ग तू, फार वेडी. प्रेमात वेडेपणा करायचा नाही तर मग कधी करायचा? जसा त्या गोष्टीतल्या राक्षसाचा जीव पिंजऱ्यातल्या पक्षात अडकलेला असतो ना, तसा माझा जीव तुझ्यात अडकलाय रे. अगं पण तू एवढी श्रीमंत, मी गरीब. तुझा बाप जीव घेईल बघ माझा. मी बरा घेऊ देईन, त्याच्या आधी त्याला माझा जीव घ्यायला लागेल. हा? अरे पृथ्वी, पैशानं सगळं मिळत नसतं रे. माणसाचं मन, त्याचा स्वभाव, हे सगळं खूप महत्वाचं आहे. पृथ्वी, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. अगं मलाही नाही सहन होतंय हा विरह आता. हे बघ, तुझ्या सुखासाठी ना जीवाचं रान करेन मी. जिथं तू तिथं मी. पृथ्वी, माझ्या प्रत्येक श्वासात तू असशील. तुझ्या वाचून पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था होईल का माझी? अंजली, हेच रंग उधळायला पाठवलं होतं का तुला? काय का बघितलं, हा सूर्य आणि हा जयद्रथ. परेश, ईशा, अरे बघतोस काय? काय सुरुवात? तू काहीही बोलू नकोस. आज प्रत्यक्ष डोळ्याला पाहिलं मी. मलाही करते. चल घरी. ईशा, अरे बघतोस काय? चांगले पाऊल फेडल्याशिवाय बापाचे. अगं काय चुकलं माझं म्हणून मी असे भीतीचे डोहाळे लागले तुला. या बापाची मान शर्मेने खाली घालायला लावली. अगं घराण्याची इमरत, मान मरातम सगळ्याची राख रांगोळी केलीस. पुराशी बाळगलेली सगळी स्वप्न अगं निर्दयीपणे पायदळी तोडवलीस. आणि मी म्हणतो ही अवदसा सुचलीच कशी तुला? आता जाणून बुजून ते एका रस्त्या निखाऱ्यावर पाय ठेवायला निघालीस. पाय पोळून निघेल त्यावेळी कळेल तुला. प्रवाहाच्या उलट दिशेने पोहण्याचा प्रयत्न करू नकोस. नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरून जाईल. आता वादळात उभं राहण्याचा प्रयत्न करू नकोस. पाल्या पाचल्यासारखं उडून जाशील. तसं नाही हो बाबा. उद्या करिअर करतील, नाव मिळवतील म्हणून शिक्षणाला पाठवायचं आणि आमच्या मागे तुमचं हे असले थे. आमच्यापेक्षा ती जुनी अडाणी माणसं परवडली, जी वयात आलेल्या मुलीची ताबडतोब लग्न करून द्यायची. हल्ली मुली म्हणजे पदरात विस्तव बांधणारा प्रकार झालाय. हा विस्तव पदरात घेऊन किती दिवस जगायचं? नाही, तुझं वेळीच शुभमंगल करून योग्य मार्गानं पाठवलेली बरी. बाबा, आजपासून तुला घराचा बाहेरचा दरवाजा बंद. बाबा, असं नका ना करू बाबा. प्रेमच ईशा, करतोय मी. काय तिला आत घेऊन चाल. नको बाबा, असं नका करू. आई, अगं तू तरी
बाबांना. पृथ्वी खूप चांगला मुलगा आहे ग. उगाच विस्तवाशी खेळायला जाऊ नकोस. अजून होरपळून निघशील. बाबा सांगतायत तेच कर. आई, आणि ते देशमुखांचं स्थळ चांगलं आहे. अगं खानदानी वैभवशाली कुटुंब आहे ते. आणि काय पदरी पडणार आहे ग हा त्या पृथ्वीशी लग्न करून? 18 विश्व दारिद्र्य. गाई मला सगळं मिळेल ग. पैसा, जमीन, अंगावर हवे तेवढे दागिने. गाई पण मी सुखात नसेन त्याचं काय? तू हे जे काही करतेस ना आई, अगं तिकडे लग्न केलं ना तर तिथं फक्त माझं शरीर असेल, पण मनानं मी पृथ्वीचीच असणार आहे. अंजली, अगं कसं समजाव तुला? हे प्रेम ना फक्त ऐकायला बोलायला चांगलं वाटतं, कारण तुम्ही फक्त फोन पुरते किंवा भेटण्यापुरते मर्यादित आयुष्य जगता की नाही. तुम्हाला एकमेकांचा ना फक्त चांगला स्वभाव माहिती असतो. अगं जेव्हा एकत्र आयुष्य जगायला लागतो ना तेव्हा स्वभाव कळतो. जगताना त्याची चिडचिड, त्याचा राग यामुळे संसार रूपी आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ नाही लागणार. आई पण पृथ्वी तसं नाहीये ग. मला खूप समजावून घेतो तो. अगं म्हणून तर माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून मी निवडलाय त्याला. आई, तुमचा होकार नसेल ना तर मग मी त्याच्यासोबत. मूर्खागत बोलू नकोस काहीतरी. जिवंतपणे मारून टाकशील आम्हाला. मेल्यानंतर बापाला जाणत नाही. मेल्यानंतर फक्त त्याचं शरीर जळतं. तुझ्यामुळं ना बापाला मान खाली घालावी लागली ना तर रोज रोज तुझ्या बापाची चिता जळत राहील. रोज तुझा बाप जळत राहील. कसं आहे मला माहित नाही. त्याच्या गळी बांधण्याची शिक्षा का म्हणून देत असतील मला? नाही, मी पृथ्वीशिवाय जगूच शकत नाही. ज्याच्यावर माझं खरं प्रेम आहे, जो मला भरभरून प्रेम देतो, त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याचा दुसरा कोणी जोडीदार होऊच शकत नाही. त्याला कुलूप आहे, त्याचा फोन पण लागत नाहीये. अरे तूही फोन उचलत नाहीस. नेमकं काय चाललंय? काय समजायचं मी? परवाच्या मारामारीत त्याचा फोन डेड झालाय आणि पृथ्वी अजूनही दवाखान्यातच आहे. अरे कसा आहे तो? अंजली, अगं पृथ्वी जिवंत आहे की मेला साधी चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही तुला? नाही रे दिगू, असं नको बोलूस. कसं सांगू तुला? अरे गेले 10 दिवस बाबांनी घरामध्ये कोंडून ठेवलं होतं मला. काय सांगतेस? कशी बशी पळून आले मी. अरे या जगात काय चाललंय हे काही माहित पण नाहीये मला. दिगू, अरे पृथ्वी कसा आहे रे माझा? काय झालंय त्याला? फार लागलं नाही ना? त्याच्या डोक्यात वरमी घाव बसलाय. माझा दोस्त आणि तुझा जीव अजूनही हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच आहे. 8 दिवस लागतील बरे व्हायला असं डॉक्टर सांगतात. अरे दिगू, माझा तर 2 दिवसात लग्न करायचा घाट घातलाय बाबांनी. काय सांगतेस? अरे दिगू, मी नाही रे पृथ्वीशिवाय जगू शकत. दिगू मला मदत करशील? कसली? दिगू, आत्ता या क्षणी काहीही करून मला इथून घेऊन चल. मी आज जर बाहेर पळाले नाही ना तर मला कधीच पृथ्वीला भेटता येणार नाही. अगं पण नाही आणि काही नाही. तुला आठवत आहे ना, पृथ्वीनेच सांगितलंय मला तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला. दिगू, अरे पृथ्वीशिवाय माझं आयुष्य नाहीच रे. दिगू, मी आता परत घरी जाणार नाही. तू काहीही कर आणि मला इथून घेऊन चल. अगं दिगू, एवढी भीक घाल रे या बहिणीला. माझं आयुष्य दे मला, माझं पृथ्वी दे मला. ठीक आहे अंजली, ठीक आहे. नाही तो तुला तू कुठे आहेस याचा कोणालाही थान पत्ता सुद्धा लागू देणार नाही. चल. काय कर त्या धनाजीरावाची पोरगी म्हणत पडूनच गेली आणि गेली तर गेली. ज्याच्यावर प्रेम करतोय तो राहिला बाजूच. त्याच्या दोस्ता संगतच पळून गेली. काय म्हणायचं बघ आता? काय करावं आता या पोरीसने काहीच कळण झालं बघ. दोस्त पण कळना आणि प्रेम बी कळना. वाईट झालं रे, वाईट झालं. तू काय दिसला नाही? कुठे आहे रे गायब? हे पृथ्वी, आता आनंदाची बातमी घेऊन आलोय बघ, खास तुझ्यासाठी. तुझी ती लैला, अंजली, तुझ्या जिगरी दोस्त दिघे आहे ना, त्याला घेऊन पळून गेली. अरे तुझ्या सोबत फक्त खोट्या प्रेमाचं नाटक केलं आणि
तुझ्याच दोस्ताला घेऊन पळून गेली. फसलं रे फसलं. तुला माहिती आहे ना, मी या जगात कोणाला पण फसवू शकतो, पण तुला नाही फसवणार भावा. भावा, जिथं आपली यारी तिथं नो गद्दारी. तिघ्या साला फसवलं मला. गद्दारी केली ना, तिघ्या गद्दारी केली. पृथ्व्या थांब, आवर स्वतःला. पृथ्व्या, दिघू आणि अंजली हेच पळून गेल्याची अफवा. केलंस असं का केलंस? मला तू जीवाभावाचा मित्र बोलायचास ना, का केलंस असं मग? अरे पृथ्वी, ऐकून घे ना. अरे तुझं प्रेम होतं तर सांगायचं ना मला. मला का गुंतवलं? तसं नाही, मी माझा का वापर केला तुम्ही? हे बघ पृथ्वी, तुझा पृथ्वी मेलाय तुझ्यासाठी. मैत्रीच्या नावाला कलंकच तू साला. काय बोलतोस तू? करायचं तेच केलंस आणि उलट निर्लज्जासारखं समोर आलास. हे बघ पृथ्वी, तुझा काहीतरी एक शब्द बोलू नकोस. साला पाठीत खंजीर खुपसलायस माझ्या. अस्थिरातला साप निघालास रे. दूध प्यालास आणि शेवटी दंश केलास. तुझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा विश्वासघात केलायस तू. ठीक आहे, तुझ्या साक्षीने अंजलीवर प्रेम केलं होतं रे मी. तुला जीवाभावाचा मित्र समजला. यात काय चुकलं माझं? सांग ना, सांग काय चुकलं माझं? तू झाल्या फक्त मला फसवलं नाहीयेस, तर माझं सारं जीवनच उद्ध्वस्त केलंस. पृथ्वी, माझ्या जीवनातला सगळा आनंद हिरावून घेतलायस तू. साला जिथं यारी तिथं नो गद्दारी असं सहजपणे बोलून गेला होतास ना रे. केलंस शेवटी गद्दारीच केलीस ना. माझ्या हातून काहीतरी विपरीत घडण्या अगोदर चाल का वळतून. बघ पृथ्व्या, तसं काही नाहीये. डोकं फिरलंय. मी तुला बोललो होतो माझं खरं प्रेम आहे तिच्यावर, पण तू चला माती केलीस. मला गंडवलास रे तू. आज चला तुझ्यामुळेच ना मला मान खाली घालावी लागते. ए, ऐक ना पृथ्व्या, अरे सगळं तुझ्यासाठीच केलं रे मी. पृथ्व्या, नुसतं नाही रे फसवलं मी तुला. पृथ्वी, अजून पण आपली मैत्री घट्ट आहे रे, घट्ट आहे. जा मर जा. पृथ्वी, तुझं एक हात सोडून दिला. तू नकोस परत मला. घरीच जाणार होतो, पण विचार केला तू बागेतच असणार, म्हणून इथंच आलो. मोबाईल झाला दुरुस्त, तोच द्यायला आलोय. याचे एवढे व्हॉइसमेल? पृथ्वी, अंजलीला तिच्या बाबांनी घरात कोंडून ठेवलंय आणि तिचं लग्न करायचं ठरवलंय त्यांनी. पण पृथ्वी, मी तिला सही सलामत घेऊन धारवाडच्या आमच्या पाहुण्यांच्या घरी ठेवलंय. काही पण करून तिचे वडील तिचं लग्न लावून द्यायच्या तयारीत असल्यामुळं तुझ्यासाठी पळून जायचा निर्णय घेतलाय तिनं. तिची मानसिक स्थिती खूपच विचित्र आहे रे पृथ्वी. तिला तुझ्या मानसिक आधाराची गरज आहे. आमच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावलाय त्यांनी. तरी पण तू अंजलीची काळजी करू नकोस. माझी बहिणी आणि तुझा जीव अगदी सुरक्षित आहे पृथ्वी. तू बरा झाल्यावर हा मेसेज मिळताच आम्हाला इथे येऊन भेट. ठीक आहे, सॉरी. ठीक आहे, सॉरी. या विचाराने मी तुला काहीतरी बडबडलो रे. मैत्रीला खरा कलंक मी लावलाय, तू नाही. मी लावलाय. मला तुझी माफी मागायची. मित्रा, मला माफी दे. दिग्या, 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 काय केलंस? काय केलंस बाबा?
विचार ऐकून माझी मोठी प्रश्न झाली. जरा माझ्या या अविश्वासानं खरं मैत्रीचा बळी गेलाय. खरी गद्दारी मी केली रे ढिग्या. खरा अपराधी मी आहे. तू काय रे ढिग्या, मी काय ए ढिगा, खरा अपराधी मी आहे. माफ कर रे दोस्ता. तुझ्या खेळ असा उगा जीव जाळ तुझ्या मैत्र गुन्ह्यानं केला या